गुड मॉर्निंग. सकाळचे 5:30 वाजले होते आणि आम्ही निघालो होतो पुण्याला जायला. कारण आता आमची सुट्टी संपली होती. 4 दिवस मस्त गावाकडं मज्जा केली. मज्जा केल्यानंतर काय कधीतरी पुण्याला यायचंच होतं. गावावरून आल्यानंतर गावाला जायला तर छान वाटतं, पण आल्यावरती हा जो पसारा होतो ना तिकडून आणलेल्या सामानांचा, बॅगा, ते मला उचलून ठेवायचं फार जीवावर येतं. आल्या आल्या मी मस्त गॅलरीमध्ये गेले आणि बघते तर काही झाडं मस्त झाली होती आणि गुलाबाच्या ह्या फांदीला चक्क 7 कळ्या आलेल्या होत्या. गावावरून आणलेला सगळा भाजीपाला आता आम्ही भरून ठेवायला सुरुवात केली होती. मी गावावरून एवढे मोठे लिंब घेऊन आले होते, कारण पावसाळ्यात गावाकडे लिंबुणीच्या खाली सडाच होऊन जातो. पण इथं पुण्याला 10 रुपयाचे 2 लिंब भेटतात. कोणत्याही ऋतूमध्ये एकच भाव असतो. पावसाळ्यात खरं तर लिंब स्वस्त होते, पण इथं काय होत नाहीत कधीच. मग मी कांदे पण घेऊन आले होते आणि ही जी टोकरी आहे ना, ही माझ्या लग्नातली आहे. ती पण मी कांदे ठेवायला घेऊन आले होते. मग गावाला भाजीपाला एवढा स्वस्त भेटतो म्हणून मग सासूबाईंनी भरपूर भाजीपाला आणला होता बाजारातून. बाकी कढीपत्ता वगैरे हे सगळं खर्चच मी घेऊन आले होते. आणि इथं मुलं मला हेल्प करत होते, कारण त्यांना पण कॅमेऱ्यामध्ये दिसायचं होतं. आणि इशू तर भाजीपाला बाजूला ठेवून विचारत होती की मी दिसते का, मी दिसते का म्हणून. असं कुणीच कामाला हात लावणार नाही, पण जेव्हा कॅमेरा चालू होतो तेव्हा सगळ्यांना कामं करायची असतात. चला, छानच हे पण. मग मी सगळा भाजीपाला एक एक करून सगळं व्यवस्थित भरून ठेवलं. आणि ह्या कोथिंबिरीच्या जुड्या चक्क 10 रुपयाला 2 होत्या आणि गावरान मस्त छोटी छोटी कोथिंबीर होती. त्यानंतर मी थोडंसं फ्रीज साफ केलं आणि मग सगळं व्यवस्थित फ्रीजमध्ये भाजीपाला आणून ठेवला. ह्या याच्यामध्ये भाजीपाला इतका छान ऑर्गनाईज होतो ना, आणि फ्रीज पण छान आणि मस्त सुटसुटीत दिसतं. सगळा भाजीपाला मी मस्त ठेवून दिला. आणि मग आता माझ्या माहेरावरून ही डाळिंबाची गोणी आलेली होती, कारण माहेरी बाग असल्यामुळं हे इशूला